दुसरी गोष्ट म्हणजे रिजनल पक्षाचं अस्तित्व. महाराष्ट्रामध्ये एक प्रादेशिक पक्षाचं असणं अत्यंत गरजेचं आहे. ठोस प्रादेशिक पक्षाचं, मराठी अस्मिता, मराठा समाजाचं वर्चस्व आणि एकंदरीतच महाराष्ट्राचं देशाच्या राजकारणामध्ये जर जे काही महत्त्व होतं आहे आणि असेल, यासाठी सुद्धा एक नॅरेटिव्ह, एक नवीन महाराष्ट्र धर्म तुमच्यासमोर कदाचित प्रशांत किशोर हे NCPच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्यासाठी मांडताना दिसू शकतं. कारण हा मुद्दा खूप गरजेचा आहे. भारतामध्ये जे रिजनल पक्षाचं सध्या खूपच वाईट परिस्थिती झालेली आहे, हातबल आहेत, किरकोळ झालेले आहेत. तर त्यात महाराष्ट्रातसुद्धा शिवसेनेची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, मनसेची काय बिकट परिस्थिती आहे, संघटन आणि मताची टक्केवारी जर बघितली तर ते तुम्हाला कळेल. एकच रिजनल पक्ष आहे, तो पुन्हा तग धरून आहे, अजून पूर्णतः फुटलेला नाही आहे. त्याच्यामध्ये अजून आमदारांची आमदारांची संख्या ठीकठाक आहे, संघटनसुद्धा ठीकठाक आहे. तर ते संघटन विस्कटून जर गेलं आहे, ते आमदार जर फुटून गेले, तर महाराष्ट्रातला एक उरला सुरलेला रिजनल पक्षसुद्धा संपून जाईल. तर ही भीतीच्या स्वरूपातून एक वेगळंसुद्धा नॅरेटिव्ह मराठी लोकांपर्यंत किंवा महाराष्ट्रापर्यंत थोपवलं जाऊ शकतं किंवा आपल्यापर्यंत ते प्रशांत किशोर आणण्याचा प्रयत्न करतील. कारण की जर BJPला आव्हान द्यायचं असेल किंवा कंसामध्ये प्रादेशिकता, प्रादेशिक अस्मिता, मराठी अस्मिता जर जपायची असेल, तर रिजनल पक्ष असणं गरजेचं आहे. लोकशाहीसाठी रिजनल पक्ष असणं गरजेचं आहे. तर हे सुद्धा तुमच्यासमोर प्रशांत किशोर हे त्यांच्या नॅरेटिव्हमधून सांगण्याचा प्रयत्न करू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे मी जसं आधी म्हटलं की एक मराठा वेस्टर्न महाराष्ट्रातून पश्चिम